निलेश लंके शरद पवारांची भेट घेण्यासाठी गोविंद बागेमध्ये आले होते। निलेश लंकेंनी अजित पवारांच्या टीकेवर उत्तर देणं टाळलंय। मात्र आज पवार कुटुंबियांची गोविंद बागेत भाऊबीज एकत्र होऊ शकली नाही, याची पवार कुटुंबियांचा कार्यकर्ता म्हणून खंत वाटते, अशी प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिली आहे। विखेंना यावेळेस पराभूत करणारच असं देखील निलेश लंके यांनी म्हटलेलं आहे। काय ठरलं नेमकं? खरं तर काल आपण येणार होतो पण शक्य नसेल झालं, मग आज साहेबांचा आशीर्वाद घेतला। नगर जिल्ह्यातली यावेळेस विखे पाटलांनी तुम्ही लोकसभेला हरवलं, यावेळेस काय रणनीती? यावेळेस सुद्धा नगर जिल्ह्यामधील सर्वच्या सर्व जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील। विशेष करून आमची कोप राहत्याची जागा सुद्धा आमच्या प्रतिभाताई घोगरे सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या मताने निवडून येतील। दादांनी पार्लरमध्ये जाऊन टीका केली तुमच्यावर, म्हणजे तुमच्यावर आरोप केले गुंडगिरीचे वगैरे वगैरे, काय उत्तर द्याल तुम्ही? शेवट कुठल्याही पक्षाचा नेता वरिष्ठ नेता एखाद्या मतदारसंघात आल्यानंतर त्याला त्या पद्धतीने बोलावं लागतं, त्यामुळे त्या गोष्टींकडे कधी लक्ष नाही द्यायचं, आपण आपल्या पद्धतीने काम करायचं। संगमनेरला जे झालं तुम्ही बघितलं, काय संगमनेरला झालं त्यावरूनच त्यांची संस्कृती संस्कार आपल्याला लक्षात आले। राहत्यामध्ये कशी फाईट देणार मी? कारण आपल्याला माहिती आहे विखे पाटलांचं तिथं वर्चस्व आहे। घोगरेताई प्रतिभाताईंना त्यांचा एक डायलॉग मध्ये खूप फेमस व्हायरल झाला होता, कशी रणनीती राहील? तुम्ही तिकडे जाल प्रचार? राहत्याच्या उमेदवाराचा फॉर्म भरण्यासाठीच मी त्या ठिकाणी गेलेलो होतो। मी होतो, थोरात साहेब होते, सर्वजण आम्ही गेलेलो होतो आणि निश्चित त्या ठिकाणी एक लाट आहे। आणि जसं नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन झालं त्याच पद्धतीने राहत्यात सुद्धा परिवर्तन होणार। पाथर्डी साईडला तुमचे मित्र आहेत, पाथर्डी भागात सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार ढाकणे निवडून येतील, म्हणजे आमच्या सर्वच्या सर्व जागा आत्ताच्या परिस्थितीमध्ये निवडून येतील। बरं, खरं तर दरवर्षी तर याच गोविंद बागेत पवार परिवाराची, तुम्ही दोन्ही पवारांचे कार्यकर्ते राहिलेले आहात, एकत्र भाऊबीज व्हायची, पण आज ते चित्र थोडं वेगळं दिसतंय। एक कार्यकर्ता म्हणून, त्यांचं फॉलोअर्स म्हणून खंत वाटते? शेवट कुटुंबात अशी परिस्थिती झाल्यानंतर थोडा वेदना मनाला तर होणारच, हे साहजिक आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, बारामती। उल्हासनगरमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमोर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। उल्हासनगरचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। त्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे। जोपर्यंत भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी माफी मागणार नाहीत, तोपर्यंत शिवसेनेचा एकही कार्यकर्ता भाजपचं काम करणार नाही, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली। तर शिवसैनिकांच्या भूमिकेमुळे भाजप उमेदवार कुमार आयलान यांच्या अडचणी मात्र मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। तर याबाबत आपण अधिक अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांच्याकडून। गणेश, शिवसैनिक हे चांगलेच आक्रमक झाले आहेत, रवींद्र चव्हाणांसमोर घोषणाबाजी देखील त्यांनी केली आहे, काय सांगाल? शिवसैनिकांनी आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना काल जो झालेला प्रकार होता त्या संदर्भात माहिती दिली आणि आपला रोष व्यक्त केलेला आहे। जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी हे सातत्याने भाजपाला आणि शिवसैनिकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतात आणि काल स्थानिक पक्ष आहे इथला स्थायी पक्ष, त्याने भाजपाच्या कुमार आयलानी जे उमेदवार आहेत त्यांना समर्थन दिलं होतं। त्या संदर्भाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये ज्यांना गद्दार बोलतात ते मुख्यमंत्री होतात असं त्यांनी वक्तव्य केलं होतं। राजकारणाची परिभाषा बदलली आहे असं त्यांनी वक्तव्य केलं। मात्र त्यानंतर मी असं बोललो नाही, माझ्या शब्दांची मोडतोड करून तुम्ही ते प्रसारित करत आहात, असं प्रदीप रामचंदानी यांचं म्हणणं होतं। मात्र या वक्तव्यानंतर शिवसैनिक जे आहेत उल्हासनगर शहरातील आक्रमक झालेत आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत प्रदीप रामचंदानी जे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत जाहीरपणे माफी मागणार नाही त्या वक्तव्याची, तोपर्यंत कुमार आयलानी जे भाजपाचे उमेदवार आहेत त्यांचं काम केलं जाणार नाही। आणि आज महायुतीचा मेळावा आहे, त्या महायुतीच्या मेळाव्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे आले होते आणि त्यासमोर शिवसैनिकांनी प्रदीप रामचंदानी यांच्या विरोधात रोष व्यक्त केला, घोषणाबाजी केली आणि मंत्र्यांना या संदर्भात तुम्ही हस्तक्षेप करावा अशी विनंती केली। बरं, अपडेट घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। शिवसेना उभाटा गटातील बंडखोरांची समजूत काढण्यासाठी सचिन अहिर दाखल झालेत। भोसरीत रवी लांडगे तर पिंपरी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार गौतम चाबुकस्वार हे नाराज आहेत। मतदारसंघ शरद पवार गटाला दिल्यानं उभाटा गटाचे नाराज असल्याचं कळतंय। सचिन अहिरांच्या मध्यस्थीनंतर रवी लांडगे आणि गौतम चाबुकस्वार बंडखोरी कायम ठेवतात की माघार घेतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय।
बाहेरच्या तालुक्यातील आमदार टक्केवारी घेतात असं ऐकलं होतं, पण खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील आमदार हिस्साच घेतात असा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार अतुल देशमुख यांनी महायुतीचे उमेदवार दिलीप मोहितेंवर केलाय. मग मला सांगा, आमदारांना टक्केवारी कशाला पाहिजे, कशासाठी पाहिजे? मी ऐकलं होतं बाहेरच्या तालुक्यातले आमदार त्या ठिकाणी टक्केवारी घेत आहेत, पण आमच्या तालुक्यात गडबड आहे. आमच्या तालुक्यात डायरेक्ट हिस्साच घेत आहेत. पुण्यात सर्व पक्षीयांनी बंडोबांना थंड करण्याची मोहीम हाती घेतली आहे, पण महाविकास आघाडीचे, त्यातही विशेष करून दोन्ही काँग्रेसचे बंडखोर काही केल्या माघार घ्यायच्यासाठी राजी नसल्याचं कळतंय. बघूयात त्यांचं नेमकं म्हणणं तरी काय आहे. विधानसभेच्या उमेदवारी अर्जांची छाननी संपल्यानंतर पुणे शहरातलं बंडखोरीचं चित्र स्पष्ट झालंय. त्यामुळे न्यूज 18 लोकमतनं सर्वपक्षीय 5 बंडखोरांना एकत्र आणून बोलतं केलं. यापैकी 4 बंडखोर हे एकट्या काँग्रेसचे आहेत. कसब्यामधून माजी महापौर कमलताई व्यवहारे, मुस्ताक शेख, विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात उभे ठाकलेत. इतकं चांगलं काम करत असताना, लोकांचे प्रश्न सोडवत असताना, कसब्याशी इतकी जुळलेली असताना, तिथल्या अनेक प्रश्न प्रलंबित असताना जर मला तुम्ही त्या कसबा मतदारसंघाचं काम करण्याची संधी देत नसाल तर मला कुठेतरी लोकांच्यासाठी रस्त्यावर यावं. आमच्या समाजाने पाप केलंय. आम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी दाबते. या ठिकाणी ज्या काँग्रेसचा निष्ठेने आम्ही प्रेम करतो त्या ठिकाणी आमच्या प्रेमावर बलात्कार केला जातोय. आमच्या प्रेमावर ही भावना आहे. मी माघार घेणार नाही आता. महागाचा प्रश्न आहे काय? पर्वतीत सुद्धा पवारांनी गेल्या वेळचाच उमेदवार रिपीट केल्यानं दोन्ही काँग्रेसमधून बंडखोरी झाली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसच्या आबा बागुल यांना ही जागा हवी होती, पण पवार यांनी शब्द देऊन सुद्धा जागा सोडली नाही. त्यामुळे अपक्ष म्हणून अर्ज भरल्याचं बागुल यांचं म्हणणं आहे. आमचा दोष काय फक्त आम्हाला सांगा. आम्ही एकनिष्ठ आहोत. तुम्ही निष्ठांची हत्या हे तुम्हीच कव्हर केलं. किती वेळा हत्या करायची? आता त्या हत्याला सुद्धा आता की वेळ लागली. आता बास झालं. आता जनता आमच्या पाठीशी आहे आणि जनतेच्या अदालतमध्ये आम्ही गेलेलो आहोत. पर्वतीमधून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे सचिन तावरे यांनी जरांगे फॅक्टरच्या जोरावर बंडखोरी केली आहे. शिवाजीनगरमधील बंडखोर मनीष आनंद यांनी आपणच प्रबळ दावेदार असल्याचं ठासून सांगितलं. 2019ला मला तिकीट नाकारलं. त्यावेळेस मी जर फॉर्म भरला असता वोट कटिंगसाठी तर वेगळी गोष्ट होती. त्यावेळेस मी फॉर्म सुद्धा भरला नाही. पण ह्या वेळेस कार्यकर्त्यांनी जे 2019ला आमच्याबरोबर आमच्या पक्षाने जे व्यवहार केला त्याच्यावरती असं माझं म्हणणं आहे की म्हणून कार्यकर्त्यांनी जोर लावला की यावेळेस आपण फॉर्म भरणार आणि लढणार. आज या मतदारसंघामध्ये ज्यांना उमेदवारी दिलेली आहे, निष्क्रिय उमेदवार आहेत ते. त्यांच्या मागे पळायला 4 कार्यकर्ते नाहीयेत. ते गाडीवर बसले तर मागे बसायला कार्यकर्ता नाहीये. हा सचिन तावरे सांगत नाही, हा मतदारसंघाचा रिपोर्ट आहे. आणि मला पक्षश्रेष्ठी सांगतायत की आमच्या सर्व्हेमध्ये ते अव्वल नंबरला होते. सचिन, ते अव्वल नंबरला होते. तू कुठे दिसत नव्हता. हाऊ कम? पुण्यात महायुतीत विशेष करून भाजपमध्ये अनेक जण बंडाच्या तयारीत होते. मात्र भाजपच्या नेत्यांनी फॉर्म भरण्याच्या आधीच बहुतेक सर्वांना थंड केलं. मात्र तेच काम काँग्रेसला का जमलं नाही असा प्रश्न आता निर्माण झालाय. 5 बंडोबांमधले नेमके किती जण शेवटपर्यंत मैदानात राहतात हे 4 तारखेला संध्याकाळीच स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.